माझी मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे देवदर्शनापासून आणि जेही पसारा झाला होता किचनवरती चहा वगैरे बनवलेला ते पण मी उचलला आणि इडलीसाठी मला तांदूळ भिजत घालायचे होते. तर डाळ, तांदूळ, मेथी दाणा तिन्ही वस्तू मी भिजत घातलेल्या आहेत आणि फ्रीजमधल्या पाण्याच्या बाटल्या रिकाम्या झाल्या ते पण भरून ठेवायच्या आहे. खिडकी मी उघडलेली आहे, चिमण्यांना तांदूळ टाकायचे पण त्या अगोदर सगळ्या झाडांना पाणी देते, नाहीतर पोर्समध्ये पूर्ण पाणी होतं. पोर्स धुवून घेतलेला आहे, सगळ्या कुंड्यांना पाणी दिलं, अंगणात पाणी शिंपलेलं आहे आणि बाहेर जी झाडं जमिनीत लावली त्यांना पण मी पाणी दिलं, कारण आता गरमी खूप आहे ना, त्यामुळे पाण्याची गरज पडते. पाणी देऊन झालं, वायपर केलेला आहे, म्हणजे खूप निसरंडा होतो इथं. चिमण्याला तांदूळ टाकले, छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आता बोर चालूच आहे तर अगोदर मी हंडी भरून घेते. तर पिण्यासाठी पाणी, देवासाठी पाणी भरून घेतलं आणि माझ्यासाठी डिकाशन चहा बनणार. तर अगोदर मी पातेलं स्वच्छ करून घेतलं, चहा बनवून ठेवला आणि इकडे मी आज आपूट मसुराचं वरण बनवणार आहे. तर मसुरा शिजत ठेवलेले आहे. जोपर्यंत की इकडं वरणासाठी मसुरा शिजत आहेत तोपर्यंत चहाही उकळा आणि भांडी सगळी मी रॅकला लावली, टोपली कामं करून घेतलं, एक्स्ट्रा पसारा काढला किचनमधला आणि इकडे पाण्याच्या बॉटल्या भरून ठेवल्या. काल हे गावाकडून आंबे आलेले तर आंबे मी इकडच्या रूममध्ये ठेवले. काही लोणच्यासाठी आंबे दिले हिरवे तर ते पण मी तिकडेच नेऊन ठेवले कार्टून उचलून. आणि यात मनी प्लांटचं पाणी जे आहे ना ते संपलेल्या हंड्यामधलं, म्हणजे हे वेलना खूप जास्त पाणी पितं. 2-4 दिवसाला मी हंडा भरत असते. टी टेबलही स्वच्छ करून घेतलं, नळाला पाणी आलेली झाडाला पाणी सोडलेली आहे आणि मसुरा शिजले तोपर्यंत. आणि इकडे बघू शकता एक मांजर आलेलं आहे आणि खूप अनवळखी आहे, पण त्याच्यासाठी मी बिस्किट दूध देत असते, त्यामुळे दररोज घरी येतं. आणि इकडे आता वरणाची तयारी करून घेऊ.